मला वाटतं आपण पण बजेट पाहिलं असेल, जसं आम्ही सगळ्यांनी पाहिलं. पूर्ण बजेट वाचत असताना एकदा तरी आपल्याला महाराष्ट्र हा शब्द ऐकू आला आहे का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करदाता म्हणून आपण सर्वात जास्ती कर देत असतो. महाराष्ट्र म्हणून आपण जास्तीत जास्त कर आपल्या देशाला देतो, दिल्लीला देतो. आपल्याला काय मिळतं? ठीक आहे, बिहारला जे मिळायला पाहिजे ते मिळालंच पाहिजे, आंध्र प्रदेशला मिळायला पाहिजे ते मिळालंच पाहिजे. पण आम्ही काय चूक केली आहे की महाराष्ट्र म्हणून आमच्यावर एवढा भाजप राग ठेवून काम करते? नाही, आता तुम्ही गद्दार गँगला विचारा ना. एवढं सगळं त्यांनी पलटी खाऊन गुजरात, गुवाहाटी, सुरत वगैरे जाऊन नाचून आले. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? NCPतून फुटलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय मिळवलं? आणि भाजपने ज्यांनी इथे घटनाबाह्य सरकार स्थापित केलं आहे त्यांनी आपल्या राज्यासाठी काय मिळवलं हा विचार करा. म्हणजे इंडस्ट्रीज जातात आपल्याकडून, ते गुजरातला जातात, सगळे बाकीचा पैसा जो आहे तो बिहार आणि आंध्र प्रदेशला जाणार, तिथेही काही हरकत नाही. एवढीच मागणी आहे की कमीत कमी स्थानिक तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरनं काम द्यावं किंवा ती पण गुजराती लॉबी तिथे. केंद्र सरकार वाचू शकणार नाही, काही दिवसात खेळ होणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. मला वाटतं विधानसभा आणि निवडणुका हे जरी डोळ्यासमोरून बाहेर ठेवलं आपण, तरी देखील गेल्या 10 वर्षात भाजपानी आपल्या महाराष्ट्राला एक हाती सरकार असताना देखील काय दिलं, त्यांचं सरकार इथे महाराष्ट्रात असताना तरी काय दिलं, आणि 2 वर्ष घटनाबाह्य सरकार भाजपचंच आहे, आपल्याला महाराष्ट्राला काय मिळालं बघा. इथून जे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर होतं BKCमध्ये होतं, ते त्यांनी हलवलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून, काही आक्षेप नाही. पण आम्हाला मुंबईत द्या एक गिफ्ट सिटीसारखं एक इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, ते दिलं नाही. पुणे एअरपोर्टचं काय झालं? अनेक वर्ष जी मागणी आहे. पालघर एअरपोर्ट जे आम्ही मागत होतो हे काही दिलं नाही. शेतकऱ्यांना काही पॅकेज मिळालं का? मिडल क्लासला काही मिळालं का? काही नाही मिळालं. आज आपण पाहत असाल मध्यमवर्गीयांनी जास्तीत जास्त विश्वास ठेवून देखील भाजपला मतदान केलं आहे, पण गेल्या 10 वर्षात मध्यमवर्गीय लोकांना देखील काय मिळालं हा आपण सर्वांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. मी आता त्या खोलावर जाणारच नाही, कारण जी काही चिरफाड करायची ती आपण आपल्या माध्यमातून करत आहेत. मी आज एवढाच प्रश्न विचारतो की जास्तीत जास्त कर देऊन महाराष्ट्राला काय मिळालं, आज भाजपाकडून काय मिळालं आज हा विचार करा.